सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठकळा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. आज आपण 15 आवर्तन करणार आहोत. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी अलगद बंद करून घ्यायची आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करायचंय. एक सहज श्वास भरून घ्या डाव्या नाकपुडीने. डावा हात गुडघ्यावर ठेवायचा आहे, डोळे अलगद मिटलेले, आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्फोट द्यायचा आहे. 1, पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक. 2, असे आपल्याला 15 स्ट्रोक करायचे. सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. उजवा हात गुडघ्यावरती. डाव्या नाकपुडीमध्ये श्वसन मार्गात झालेला बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद, उजवा हात गुडघ्यावर असेल. आता डावीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करायचंय. 15 स्ट्रोक. एक सहज श्वास भरून घ्या, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. हात गुडघ्यावर. दोन्ही नाकपुड्यांमध्ये श्वसन मार्गात झालेला बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि आता आपण करूया 3 मध्यम पट्टीतले ओंकार. डोळे अलगद मिटलेले आहेतच, पाठकळा मान सरळ आहे, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर. सुरुवात आपण पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना उच्चार दुसरा उच्चार करण्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार शेवटचा तिसरा उच्चार. याकरिता पुन्हा एकदा आपण सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार क्षण शांत. मनातील विचारांची गती हळूहळू कमी होत चालली आणि साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. चित्त शुद्धीसाठी करूया प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि आता सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः
कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आज गुरुवार आहे. आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना सुद्धा एकत्रित बोलणार आहोत. सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करूया नमनमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता यथाशक्ती कमरेतनं पुढे झुकायचे. संपूर्ण लीन भाग नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद आणि उलटचाल करूया. श्वास भरून घेत कमरेतनं हळूहळू सरळ व्हायला सुरुवात. श्वास सोडत दोन्ही हात खाली छातीपाशी येतील पूर्ववत. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. हस्तबद्धन. नेत्रस्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि शुभ सकाळ. दोन्ही पाय जुळलेले आहेत पूर्वस्थिती. आणि आज आपण शिकणार आहोत चक्की चालन. आता मी तुम्हाला पूर्ण दिसतीये व्यवस्थित दिसतीये ना. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपण करणार आहोत चक्की चालन. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय. आता दोन्ही हातांची जी बोट आहे ती एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची या प्रकारे. बरोबर. आणि आता तळवे जे आहेत हे आता समोर येतील म्हणजे आपल्या स्क्रीनकडे. हा बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना थोडस मागे झुकायचं आहे आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. जेव्हा आपण गोल फिरतोय त्यावेळेला आपले हात जे आहेत हे आपल्याला स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि कमरेतून जास्तीत जास्त पुढे झुकण्याचा प्रयत्न. 3 4 5 6 7 8. आपल्या हाताची जी पकड आहे ती पावलांच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. 9 आणि 10. मध्यभागी आल्यानंतर पुन्हा थांबायचंय. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. 1. हात आपले स्ट्रेट असतील. 2 3 4 5 6 7 8 9 आणि आता लास्ट राऊंड 10. पूर्णपणे गोलाकार फिरायचंय. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करा आणि थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवून विश्रांती. आपल्या कमरेच्या ठिकाणी खांद्याच्या इथे थोडासा जो बदल झाला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता आपण करूया थोडस आपल्या भूमातेला म्हणजे पृथ्वी देवीला आपल्याला नमन करायचंय. बघा कसं करायचं. दोन्ही पाय जुळलेले आहेत. सुरुवातीला आपण उजव्या साईडने मागे वळतो. दोन्ही पाय तसेच सरळ ठेवून आपलं कपाळ जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न आणि मग सावकाश वर. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या साईडने मागे वळायचंय आणि त्याच्यानंतर कपाळ जे आहे ते जमिनीला लावण्याचा प्रयत्न आणि मग वर. ठीक आहे. लक्षात आलं प्रत्येकाच्या कसं करायचं. डायनामिक कृती करूया. आणि आता दोन्ही हात दोन्ही पाय जोडलेले आहेत.
हात शरीराच्या जवळ आहे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडून खाली झुकायला सुरुवात. श्वास घेत वर. बरोबर. आणि श्वास सोडत डावीकडून खाली झुकायला सुरुवात. पुन्हा श्वास घेत वर. उजवीकडे वळायचं आहे. श्वास सोडत कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर. कपाळ डाव्या दिशेने जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. श्वास सोडत सोडत यथाशक्ती आपापल्या क्षमतेने कृती करायची. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. पुन्हा श्वास घेत वर. मनामध्ये आपण आपल्या पृथ्वी देवीला मनोमन वंदन करतोय. तिचे आपण आभार मानतोय. एक कृतज्ञता मातेला वंदन. आणि आता सावकाश कृती थांबवायची आहे आणि थोडा वेळ विश्रांती. आज मी तुम्हाला स्वस्तिकासन दाखवते. आता ज्यांना पद्मासन अर्ध पद्मासन जमत नाहीये किंवा करताना थोडा त्रास होतोय तर त्यांच्यासाठी हे स्वस्तिकासन आहे. बघून घ्या कसं केलं जातं. आपण दरवेळेला दोन्ही पायांमध्ये जेव्हा आपण कुठलंही आसन करतो त्यावेळेला आपण पूर्वस्थिती म्हणून दोन्ही पाय जोडून घेतो, बरोबर. तर आज आपल्याला आपल्या पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आधी बघून घ्या स्वस्तिकासन कसं केलं जातं आणि मग एकत्रित करून पायांमध्ये अंतर घ्यायचं. उजवा पाय फोल्ड करायचा. मी तुम्हाला दिसते प्रत्येकाला बरोबर मुवमेंट दिसते कशी केली करते ती. ओके. उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याची बघा टाच जी आहे ही डाव्या पायाच्या मांडीच्या इथे लावून घेतलेली आहे पूर्ण, बरोबर. आणि त्याच्यानंतर डावा पाय फोल्ड करायचा बघा आणि तो उजवा पायाची जी आपली पोटरी आहे ना तिकडे तो पाऊल जे आहे ते आपल्याला आपलं असं फिक्स करायचं या प्रकारे. आणि पुन्हा एकदा खालचा जो पाय आहे तो अजून थोडासा आपल्या शरीराच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करू. बघा एकदम सोपं आहे. पद्मासन आणि अर्ध पद्मासन सुरुवातीला आपल्याला जमत नाही तर आपण ह्या स्थितीमध्ये स्वस्तिकासन मध्ये बसू शकतो. थोडासा आपला जो डाव्या पायाचा अंगठा आहे हा थोडासा बाहेर येऊ शकतो तर यायला काही हरकत नाहीये. पण आपण ह्या स्थितीमध्ये थोडा वेळ व्यवस्थित बसू शकतो. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे, अँकलचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी हा एक सोयीचा किंवा एक सोपा उपाय आहे. तर ठीक आहे. प्रत्येकाला समजलंय कसं केलंय ते. मग आता आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय समोर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता तुम्हाला जो पाय शक्य आहे तो तुम्ही कुठलाही पाय पहिल्यांदा फोल्ड करू शकता. ज्याला डावा करायचा आहे ते डावा करू शकता. ज्यांना उजवा पाय फोल्ड करायचा आहे त्यांनी उजवा पाय फोल्ड. कुठलाही एक पाय सुरुवातीला फोल्ड करा आणि त्याचं पाऊल जे आहे हे दुसऱ्या पायाच्या मांडीच्या जवळ लावून घ्यायचं. ठीक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग दुसरा पाय हा जो पाय फोल्ड केलाय त्याच्या पोटऱ्याच्या आतमध्ये आपल्याला तो पाऊल जे आहे आपल्याला ते फिक्स करून घ्यायचं. जमलं प्रत्येकाला. आणि आता जो पाय पाऊल खाली आहे ते थोडस अजून आपल्या शरीराच्या जवळ ओढून घ्या. बघा कदाचित तुम्हाला हे खूप सोपं वाटत असेल कारण की पद्मासन अर्ध पद्मासन हे करताना थोडासा आपल्याला त्रास होतो. थोडीशी ऍडव्हान्स असणार. पण मग त्याच्या पूर्व अभ्यास किंवा त्याची पूर्व तयारी जमत नाहीये का? आवाज चालू आहे का कोणाचा? माईक चालू आहे? एक मिनिट. ओके. ज्यांचे कोणाचे माईक चालू असतील त्यांनी कृपया आपला माईक बंद करा म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. आता आवाज येतोय प्रत्येकाला बरोबर? स्वस्तिकासन घेतलंय प्रत्येकाने घातलंय. तर या स्थितीमध्येच आपण थोडा वेळ बसणार आहोत. आपण थोडेसे आपल्या हाताची लूजनिंग करून घेऊया. दोन्ही हात समोर. आणि आता हाताचे तळवे जे आहेत हे आपल्या जमिनीला समांतर ठेवा. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता श्वास घेत बघा मुवमेंट बघा हाताच्या पंजांची. श्वास घेत थोडेसे आपल्याला अशी क्रॉस करायचे फक्त पंजे आणि श्वास सोडत मध्यम. श्वास घेत क्रॉस.
श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. श्वास घेत क्रॉस, श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा एकदा करून घेऊया. श्वास घेत क्रॉस करायचे थोडेसे पंजे आणि पुन्हा श्वास सोडत मध्यभागी. आता पुन्हा दोन्ही हाताचे तळवे समोर येऊ दे. हा. आणि आता श्वास घेत दोन्हीही हातांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. श्वास घेत ताण 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 आणि श्वास सोडत हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. आपल्या प्रत्येक बोटाचं पेर आणि पेर आपल्याला फोल्ड करायचं. पुन्हा श्वास घेत ओपन करायची आहेत हातांची बोट. श्वास घेत ओपन आणि श्वास सोडत आता 4 बोट पहिल्यांदा फोल्ड करा आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवा. पुन्हा श्वास घेत पूर्ण बोट आपल्याला ओपन करायची आहे आणि श्वास सोडत अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट अशी पूर्णपणे आता घट्ट मूठ वळून घ्यायची आहे. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. ठीक आहे. आणि आता आपण मनगटापासून रोटेशन करूया. 1 2 संपूर्ण हात न हलवता मनगटामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. 3 4 5 विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5 कृती थांबूया. हाताची मूठ जी आहे ती ओपन करायची आहे. दोन्ही हात थोडा वेळ खाली असू दे. गुडघ्यांवर डोळे बंद करा आणि जिथे कुठे आपल्याला ताण वाटतोय आपल्या हातांच्या इथे तो मनोमन शिथिल करून घेण्याचा प्रयत्न. आणि आता आपण करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात पुन्हा समोर असतील. हात फोल्ड करून घ्यायचे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. श्वास घेत जोडलेली कोपरं डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवरती. तर नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची आहे. डोळे अलगद बंद करून घ्यायचे आहे आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत आपली हनुवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. इथे थोडा वेळ थांबायचं आहे आणि आता आपण करूया नेक रोटेशन. श्वास घे, मान आपली उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. सावकाश कृती करायची आहे. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, सेकंड राऊंड करतोय. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. पुन्हा मध्यभागी येऊन थोडा वेळ थांबायचंय आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. श्वास घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. श्वास घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर तिथे थोडा वेळ थांबायचंय. डोळे उघडायचे आणि एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत मान पुन्हा मध्यभागी. छान. बरोबर. आणि आता आपण करूया पर्वतासन. प्रत्येकाने स्वस्तिकासन, पद्मासन, अर्ध पद्मासन घातलंय. बरोबर. स्वस्तिकासन जमलंय ना प्रत्येकाला कसं केलंय ते? मग आता आपण इथून पुढे करूया पर्वतासन. आता ज्याला पद्मासन घालायचं आहे ते घालू शकतात पद्मासन किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. आता दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. हाताची जी कोपरं आहेत ही आता आपली जमिनीला समांतर आहे. बरोबर. आता थोडस आपल्याला ह्या दोन्ही हातांच्या पंजांमध्ये थोडासा प्रेशर आणायचंय, थोडस दाब आणायचंय आणि ह्या स्थितीमध्ये श्वास घेत घेत आपले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. आपली हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आता आपले दोन्ही हातांचे जे अंगठे आहेत हे एकमेकांना जुळलेले आहेत आणि प्रत्येकी 4ही बोट एकमेकांना जुळलेली आहेत. ओके.
काही हरकत नाही. ठीक आहे. आता सुरुवातीला आपल्याला दोन्ही हात कोपरातनं सरळ करायचे. आता ज्यांना थोडासा प्रॉब्लेम होतोय त्यांनी आपले हातांचे जे अंगठे आहेत ते एकमेकांमध्ये गुंफवायला हरकत नाहीये. म्हणजे आपले हात जे आहेत हे अजून आपले सरळ राहतील कोपरातून. बरोबर? आणि आता अजून एक भरपूर दीर्घ श्वास भरून घ्या. जोडलेले हात अजून आपले डोक्याच्या दिशेने, छताच्या दिशेने ताणले जातात. छान, खूप छान. आपल्या पूर्ण पाठकण्याला एक खेच आलेला आहे. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. एक हलकंसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. छान. आणि आता सावकाश उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवर. आपण जी बैठक घातली आहे ती हळूहळू सोडून द्या आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आज आपण शिकणार आहोत मार्जरासन. वज्रासनामधूनच पुढे जाणारं हे मार्जरासन. तर हे कसं केलं जातं, ह्याची टेक्निक कशी आहे हे आधी आपण बघून घेऊया आणि मग सगळे एकत्रित करूया. आधी घाई करू नका करण्याची, टेक्निक आधी बघून घ्या. जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे. नवीन साधकांनी कृपया पहिलं बघून घ्या कसं केलं जातं. सावकाश आपल्याला वज्रासनामध्ये यायचंय. एक एक पाय फोल्ड करून. मार्जरासन वर्ज्य कोणासाठी आहे तर ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, त्याचबरोबर पाठदुखीचा ज्यांना त्रास आहे, पाठकण्याच्या मणक्यामध्ये गॅप आहे किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी वज्रासन करणं मार्जरासन करणं टाळायचं आहे किंवा जर प्रयत्न केला तर यथाशक्ती प्रयत्न करा. ठीक आहे. आपण वज्रासनामध्ये आलोय. मी पूर्ण दिसतेय प्रत्येकाला? व्यवस्थित दिसतीये ना? हा, ठीक आहे. तर आता वज्रासनामधून आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचं. मार्जरासन बघून घ्या आधी कसं केलं जातं. गुडघ्यांवर उभं राहायचं आणि या गुडघ्यांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. तर ते कसं घ्यायचं? थोडेसे गुडघे जे आहेत हे लांब करायचे. पुन्हा एकदा आपल्याला आपली सीटचा जो भाग आहे तो आपल्याला आपल्या पायांवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर हाताच्या आधाराने आपल्याला हे गुडघ्यांमधलं अंतर किंवा शोल्डर मधलं अंतर घ्यायचं आहे. बघा, उजवा हात मी फोल्ड केलाय. त्याचं कोपर जे आहे हे उजव्या गुडघ्याला लावलाय. त्याच्यानंतर जो आपला उजव्या हाताचा पंजा आहे तो डाव्या गुडघ्याच्या इथे ठेवू. या प्रकारे आपल्याला हे शोल्डर एवढं अंतर घ्यायचं आहे सुरुवातीला. एकदा आपल्याला कृती कळली की ते आपोआप होतं. पण नवीन आहात म्हणून मी हे कृती दाखवते की हे अशा प्रकारे आपण शोल्डर मधलं अंतर घेतो. आणि त्याच्यानंतर मार्जरासन करण्यासाठी आपल्या दोन्ही हातांची जी कोपरं आहेत आता मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. फक्त शोल्डर साठी मी तुम्हाला समोरून दाखवलं. ठीक आहे. आपण हे अंतर घेतलं. त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हातांची जी कोपरं आहे ती दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायची. या प्रकारे बघा, पायांची स्थिती बघा, पावलांची स्थिती बघा. पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट आहे. सीटचा भाग हा टाचांच्या वरच आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गुडघ्यातनं आणि हातातनं सरळ व्हायचं. या प्रकारे नजर जी आहे ही आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये असते. मार्जरासन भाग 1 हा करण्यासाठी आपण एक श्वास भरून घेतो आणि श्वास सोडत सोडत आपली मान जी आहे ती हळूहळू आपण सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करू. पाठकणा जो आहे त्याला अंतर्वक्र आकार येतो. अंतिम स्थितीमध्ये कपाळ जे आहे हे सिलिंगला म्हणजे छताला समांतर असतं. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, तोंड बंद. बघा, पूर्णपणे आकृती बंद बघा. पाठकणाला अंतर्वक्र आकार आहे. मान जी आहे ही आपली थोडीशी ताणली गेलेली आहे. हे झालं मार्जरासन भाग 1. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे ते मार्जरासन भाग 1 करू शकतात आणि ज्यांना बाकीचे ज्यांना फक्त ज्यांना कोणाला
ऑपरेशन वगैरे कोणाचं झालं असेल पोटाचं त्यांनी ही कृती करणं टाळायचं. आणि असं सोडताना पुन्हा एकदा एक श्वास घेऊन घ्यायचा. श्वास सोडत सोडत मान मध्यभागी, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. तर ज्याला पुन्हा एकदा स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी मार्जरासन भाग 2 करणं टाळायचं. आता थोडीशी आपली हाताची पंजे जे आहेत ना ते थोडेसे आपण किंचितसे आपल्या गुडघ्याच्या जवळ ओढून घेऊ शकतो थोडेसे. बघा या प्रकारे हाताचे पंजे थोडेसे मी गुडघ्याच्या जवळ घेतले आणि आता मार्जरासन भाग 2 करण्यासाठी एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. या प्रकारे म्हणजे आपल्या पाठकण्याला एक कमानीसारखा आकार येतो. आसन सोडताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत मान मध्यभागी, खांदे कोपरा शिकली आणि मग पुन्हा एकदा वज्रासनामध्ये स्थिर. लक्षात आले प्रत्येकाच्या कसं केलंय ते? सुरुवात करूया. तर एकेका पायाने वज्रासन करायला सुरुवात करा. दोन्ही पाय जुळलेले, उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय फोल्ड करायचा. उजवा पाय प्रथम फोल्ड करून घ्यायचा. बरोबर, छान. अगदी सावकाश. दोन्ही हात आपले आता मांड्यांवर ठेवायचे. थोडा वेळ आपण या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न करूया. डोळे बंद. वज्रासनामध्ये पाठकणा आपला नैसर्गिक सरळ राहतो. खांदे कोपरं अगदी शिथिल आणि आता आपला स्वतःचा कृतीबंध तपासून पाहायचा. गुडघ्याला गुडघा जुळलेला आहे. टाचा आपल्या सीटचा भाग आपल्या दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. डोळे अर्धत मिटलेले आहेत. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे. आणि या स्थितीमध्ये आपण एक करणार आहोत ओंकार. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना उच्चार छान. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि आता आपण करूया मार्गदर्शन. त्यासाठी आपल्या गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहा. आणि आता आपण थोडस ना या गुडघ्यांवरती चालूया. गुडघ्यांवरती ज्यांनी मॅट वरती चालायचा प्रयत्न करा. चटई किंवा खाली जर चादर वगैरे तुम्ही टाकली असेल तर त्याच्यावर चालणं टाळायचं आहे. जे मॅटवर आहेत चादर त्यांनी फक्त मॅटवरच चालण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यांवरती थोडस पुढे चालायचंय. आपण थोडेसे गुडघ्याचे सूक्ष्म व्यायाम करतो. ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती आहे. थोडस पुढे मागे डावीकडे उजवीकडे मॅटवरच चालण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. आता असं वाटतंय बॅलन्स जातोय तर दोन्ही हात कमरेवर ठेवा. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा म्हणजे तुम्हाला गुडघ्यावर चालणं सोपं जाईल. हा बरोबर. थोडस पुढे मागे डावीकडे उजवीकडे. बरोबर. आणि आता मध्यभागी आहे. दोन्ही हात पुन्हा आपले खाली आहेत. ठीक आहे. आणि आता आपल्याला आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. सुरुवातीला आपले गुडघे थोडेसे लांब करून घ्या. आणि आता पुन्हा आपल्या सीटचा भाग आपल्या पायांवर टाचांवर येऊ दे. पुन्हा बसायचं आहे. हा बरोबर. आणि आता आपल्या हाताच्या आधाराने आपल्याला हे शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. उजव्या हाताचं कोपर आणि त्याचा पंजा त्याचा तळवा या प्रकारे आपल्याला कोपर अंतर घेतलं प्रत्येकाने. बरोबर. आणि आता दोन्ही हातांची जी कोपरं आहे ती आपल्या गुडघ्याला लावून घ्या. हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीवर. ठीक आहे. प्रत्येकाने स्थिती घेतली की आता आपल्याला खांद्यातनं म्हणजे हातातनं आणि गुडघ्यातनं सरळ राहील. बरोबर. आणि आता बघा पूर्णपणे तुम्ही स्वतःचा आकृतीबंध तपासून पहा. आपलं संपूर्ण शरीर जे आहे हे एका आता सरळ रेषेमध्ये आलेलं. बघा तुम्ही बघू शकता संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. पायाचे जे तळवे आहेत हे आपले सिलिंगच्या दिशेने आहेत. ठीक आहे. आता
नजर जी आहे ती आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये जाऊ दे आणि पोट अगदी रिलॅक्स, नकळत पोटाचे स्नायू ताणले जातात तर ते जाणीवपूर्वक एकदम स्थिर करून घ्या. एकदम रिलॅक्स, पाठकणा सुद्धा अगदी रिलॅक्स. आणि आपण आता करणार आहोत मार्जरासन भाग 1. त्यासाठी एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपली मान जी आहे ती छताकडे न्यायला सुरुवात करा. सिलिंगच्या दिशेने मान न्यायला सुरुवात. बरोबर, छान. नजर जी आहे ती आपली वरती सिलिंगच्या दिशेला असेल. अंतिम स्थितीमध्ये खूप छान. डोळे बंद करा आणि बघा आपल्या गळ्यापासून पोटापर्यंत संपूर्ण जे स्नायू आहेत ते ताणले गेलेले आहेत. पाठ कण्याला अंतर्वक्र आकार आलेला आहे, तिथे थोडासा दाब आलेला आहे. आता या स्थितीमध्ये पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स करा. तोंड बंद, जाणीव पूर्णपणे श्वासाची. एक सहज श्वास भरून घ्या. संथ गतीने तो संपूर्ण श्वास सोडून घ्या. खूप छान. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी मार्जरासन अतिशय लाभदायक. त्याचबरोबर ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी मार्जरासन भाग 1 करणं त्यांच्यासाठी लाभदायक आहे. आणि आता आसन सोडताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत मान आपली मध्यभागी येऊ दे. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. पुन्हा एकदा इथे तिथल्या तिथेच आपण विश्रांती घेतोय थोडा वेळ. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी करायला हरकत नाही, यथाशक्ती प्रयत्न. आता आपले जे हाताचे पंजे आहेत ना ते थोडेसे आपल्या गुडघ्याच्या जवळ, थोडेसे, म्हणजे जो आपण पाठीचा जो कमान करणार आहोत ना ती आपल्याला व्यवस्थित करता येईल. आणि आता आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायला सुरुवात करा. हनुवटी गळ्याकडे घेऊन जायला सुरुवात. आणि आता बघा आपल्या पाठकड्याला कमानीसारखा आकार आलाय. तिथे आता तुम्हाला ताण जाणवतोय. मार्जरासन 1 मध्ये आपल्याला दाब होता पाठकड्याला, तिथे आता ताण आहे आणि गळ्यापासून पोटापर्यंत सगळ्या स्नायूंना आता तिथे दाब आलेला आहे. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि मार्जरासन भाग 2 मध्ये आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. एक खोलवर भरपूर श्वास भरून घ्या. पाठकणा आपला अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. खूप छान. आणि आता आपण उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत मान आपली मध्यभागी येईल. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि आता सावकाश वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. स्किटचा भाग हळूहळू पुन्हा आपल्या टाचांवर येईल. डोळे बंद करायचे आणि आपण मार्जरासन जे केलं त्याचा आपल्या संपूर्ण शरीरावरती जो काही परिणाम झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करायचा. मनातल्या मनात एक ओंकार करून घ्या. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. आणि आता एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचंय. एक एक पाय सरळ करून घ्यायचा. वज्रासन सोडून द्यायचं. थोडा वेळ विश्रांती घ्यायची. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये उठून उभं राहा. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आपण करूया आता नी रोटेशन. त्यासाठी पुढे मी येते थोडीशी.
आपल्याला दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही पाय जुळवून घ्या आणि थोडंसं गुडघ्यामधून फोल्ड व्हायचंय. दोन्ही आपले जे हात आहेत हाताचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे या प्रकारे. हा, बरोबर बरोबर. आणि आता उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात करायची. बघा, 1 2, उजवीकडून डावीकडे 3 4. हा, आता ज्यांचे पाय जुळलेले आहेत, बॅलन्स जातोय असं वाटतंय, तर त्यांनी थोडंसं पायांमध्ये अंतर घ्या, थोडंसं पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता पुन्हा आपले दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्यांवर ठेवा. दोन्ही हातांचे कप करायचे, गुडघ्यांवर ठेवायचंय. थोडेसे आपले गुडघे पुढे ओढून घ्या आणि समोरून जॉईन करून घ्या, समोरून जॉईन करून घ्या. हा, आणि आता सुरुवात करा. बघा, 1 2 3 4 आणि 5. बरोबर. आता पुन्हा दोन्ही गुडघे जे आहेत हे थोडेसे मागे ढकलायचे. गुडघे मागे ढकला आणि आता सुरुवात करा. 1 मागून पुढे येतोय आता आपण. 2 3 4 आणि 5. बरोबर. सावकाश सरळ व्हायचं, कमरेतनं सरळ. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आपण करणार आहोत कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलं. आपण हे एकत्रित करू शकतो, सोपं आहे. जशी जशी मी सूचना देईल त्याप्रमाणे आपण करू शकतो. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करा. हा, नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची. सुरुवातीला उजवा जो आपला डावा हात जो आहे हा उजव्या खांद्यावर येईल समोरून. डावा हात उजव्या खांद्यावर ठेवा समोरून. बरोबर. उजव्या खांद्यावर, खांद्यावर, हातावर हात नाही ठेवायचा, खांद्यावर ठेवायचा. हा, मी दिसते तुम्हाला या प्रकारे खांद्यावर ठेवा. हा, बरोबर. आणि आता जो उजवा हात जो आहे हा पाठीमागून उजव्या साईडच्या कमरेवर जाईल. उजवा हात पाठीमागून उजव्या साईडच्या कमरेवर. बघा या प्रकारे. आणि आता उजव्या दिशेने मागे वळायचंय आणि डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करू. उजव्या दिशेने मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची. बघा, कमरेच्या इथे जो ट्विस्ट येतोय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता उजवा हात डाव्या खांद्यावरील, डावा हात मागून उजव्या साईडच्या कमरेवर. आणि आता डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. म्हणून याला कटी चक्रासन म्हटलं जातं, कारण की आपल्या कमरेच्या इथे जो अपेक्षित पीळ आहे तो मिळतो. आणि मग सावकाश मध्यभागी पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. सगळ्यांच्या कृती लक्षात आली आहे. आता ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक, थोडीशी जलद करणार आहोत. दोन्ही हात खांद्यातनं सरळ आहे, दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आणि आता सुरुवात करूया एकदा उजवीकडे आणि डावीकडे. सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश दोन्ही हात आता पुन्हा खांद्यातनं सरळ आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये थोडा वेळ अंतर घ्या, मान मागे सैल सोडून विश्रांती. आज आपण शिकणार आहोत हस्तपादासन. हस्तपादासन हे सूर्यनमस्कारामध्ये केलं जाणारं एक आसन आहे. तर ते आधी करण्याआधी आपण एक बेसिक जे हस्तपादासन आहे ते करायचं आहे. आधी बघून घ्या कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. मी दिसते प्रत्येकाला व्यवस्थित? प्रत्येकाला दिसतीये ना? थोडीशी पुढे येऊन दोन्ही पाय जुळलेले आहेत. आता आपल्याला उजवा जो आपला पाय आहे तो 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा. 1 फुटापर्यंत पुढे म्हणजे या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे या प्रकारे.
आणि श्वास सोडत सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हात जे आहेत हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे, किंवा ज्यांना हातांचे जे आपली पंजे आहेत हे पावलाच्या शेजारी ज्यांना ठेवता येतील, शक्य आहे त्यांनी तसा ठेवण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही पाय आपले गुडघ्यातनं सरळ असतील आणि त्याच्यानंतर कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती प्रयत्न, ज्यांचे हात जमिनीपर्यंत पोहोचत नसतील त्यांनी अगदी सैलसर सोडून द्यायचे या प्रकारे हात. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जमिनीला हात लावण्याचा प्रयत्न करायचा आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. आणि उलट चाल करताना तिथल्या तिथेच सरळ. लक्षात आले प्रत्येकाच्या कसं केलंय? सुरुवात करूया आता आपण सगळ्यांनी एकत्रित. सुरुवातीला आपण थोडा वेळ विश्रांती घेतली आहे आणि त्याच्यानंतर पूर्वस्थिती, दोन्ही पाय जुळवून घ्या. आणि मग हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने सुद्धा करायची. दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि आता उजवा जो पाय आहे हा 1 फुटापर्यंत पुढे घेऊन, 1 फुटापर्यंत म्हणजेच 30 सेंटीमीटर. ठीक आहे, आणला पुढे. आणि आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. थोडस मागे झुका, बॅकवर्ड बेंड. श्वास घेत घेत मान मागे. आणि आता श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. आता बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले हात जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, किंवा आपले हात जे आहेत हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपापल्या क्षमतेने आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे. आपले पाय मात्र गुडघ्यातनं आपल्याला जाणीवपूर्वक सरळ ठेवायचे. आणि आता आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने न्यायला सुरुवात, हळूहळू. आणि पुन्हा एकदा बघा, आपला रक्तप्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने होतोय. त्याचबरोबर आपल्या पोटाच्या इथे समोरून दाब आलेला आहे, पाठकड्याला ताण आलेला आहे, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जाणीव पूर्णपणे श्वासाची. खूप छान, सुंदर. आणि आता आपण सावकाश उलटचाल करूया. तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ होईल, अगदी सावकाश, तिथल्या तिथेच सरळ. पाय पुन्हा मध्यभागी येईल आपला, दोन्ही पाय जुळले. आणि आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आणि आता डावा पाय जो आहे हा 1 फुटापर्यंत पुढे घेऊ. डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे. आणि आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. थोडासा बॅकवर्ड बेंड घ्या. आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. हळूहळू श्वास सोडत सोडत. दोन्ही हात जे आहेत हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. ज्यांचे हात जमिनीला लागत आहेत त्यांनी आपले हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जे आहेत ते आपले गुडघ्यातनं सरळ असतील. खूप छान. आणि आता आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. यथाशक्ती प्रयत्न, जाणीव पूर्णपणे श्वासाची, कुठेही अट्टहास न करता अगदी सावकाश आपण कृती करतोय. बरोबर, खूप छान. ज्यांचे कॅमेरे चालू आहेत त्यांचं खूप छान दिसतंय. आणि आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. सावकाश उलटचाल करूया. तिथल्या तिथेच सरळ, तिथल्या तिथेच सरळ. पुन्हा पाय मध्यभागी आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्या, विश्रांती. बघा, आपला रक्तप्रवाह जो आहे हा डोक्याच्या दिशेने होत होता जेव्हा आपण पुढे झोपतो त्यावेळेला. आणि आता तो हळूहळू पूर्व करतो. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. शयन स्थितीमधलं एक आसन दाखवते, हे आधी बघून घ्या कसं केलं जातं आणि मग आपण सगळे एकत्रित करू. काही गडबड न करता आधी बघून घ्या कसं केलं जातं. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये आज आपण शिकणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. मी दिसतीये प्रत्येकाला बरोबर? दिसतीये ना? एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये व्हायचं. आणि अर्ध पवन मुक्तासन, ज्यांना गॅसेसचे त्रास आहे, ऍसिडिटीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक. त्याच्या नावातच याचे लाभ आहेत. आपण सुरुवातीला अर्ध पवन मुक्तासन बघणार आहोत आणि मग नेक्स्ट वीक मध्ये आपण पूर्ण पवन मुक्तासन बघणार आहोत. तर अर्ध पवन मुक्तासन करण्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ,
उजवा जो पाय आहे आपल्याला 30 अंशापर्यंत वरून पाहिजे. बघा 30 अंश केवढं आहे, कारण की बरेचसे जण पाय जेव्हा उचलायचं म्हणतात तेव्हा डायरेक्ट एवढा वरती उचलतात, तर तो तेवढा न उचलता आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करायचा. फोल्ड केलेल्या आपल्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा. एक तर तुम्ही एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडून अशा प्रकारे पण विळखा देऊ शकता, किंवा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड जी आहे ही आपल्या पायाच्या इथे द्यायची. तुम्ही अशा प्रकारेही तो पायाला पकड देऊ शकता. आपल्याला जसं सहज जमेल त्या प्रकारे आपण कृती करायची. आता मी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडले. उजव्या पायाचं जे पाऊल आहे ते जमिनीच्या दिशेने सैल सरकवले. डावा पाय जमिनीवर स्थिर आहे. तर ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त आपलं डोकं वर उचलायचं नाही. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. यथाशक्ती प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे, जाणीव पूर्णपणे श्वासाची. उलट चाल करताना प्रथम डोकं जमिनीवर येईल. नियंत्रित कंट्रोल मुवमेंट. हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय हवेत सरळ. पुन्हा एकदा तो 30 अंशापर्यंत सरळ होईल आणि मग नियंत्रित जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा, फोल्ड करायचा. डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर किंवा दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून विळखा द्यायचा आहे. उजवा पाय जमिनीवर स्थिर आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर डोकं सावकाश वर उचलायचं आणि हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. जाणीव पूर्णपणे श्वासाची. उलट चाल करताना प्रथम डोकं नियंत्रित जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. पाय हवेत गुडघ्यात सरळ आणि नियंत्रित जमिनीवर. कळलं प्रत्येकाला कसं केलंय? सुरुवात करूया आता. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आता प्रत्येकाला सायकल चालवता येत असेल, बरोबर? मग आज आपण थोडंसं सायकलिंग करून घेणार आहोत शयन स्थितीमध्ये. दोन्ही पायांमध्ये जुळलेले, दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घेऊन या एकत्रित. बघा घेऊन येत आहेत का? बरोबर. आणि आता एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, असं आपल्याला सायकलिंग करायचंय. छान. आणि आता बघा टाचा जरा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा किंवा पाऊल आपलं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. खूप छान. थोडसा पाय आहेत ते वरच्या वर न करता जरा जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. आणि आता विरुद्ध बाजूने करा. उलट सायकलिंग करा. रिव्हर्स सायकलिंग थोडीशी. छान. खूप छान. बरोबर. आपल्या पोटाच्या इथे जो तुम्हाला ताण येतोय ना, तिकडे लक्ष द्या. ज्यांना पोटाचा घेर कमी करायचंय, वेट लॉस करायचंय, त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक. आणि आता कृती थांबवायची आहे. दोन्ही पाय 90 अंशापर्यंत पुन्हा गुडघ्यातनं सरळ असतील वरती. हा. आणि आता हळूहळू सावकाश नियंत्रित जमिनीवर. अगदी सावकाश. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपण करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड. उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि ती पकड आपल्या पायाच्या भोवती द्या. उजवा पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. डावा पाय जमिनीवर स्थिर आहे. बघा पूर्णपणे आपली उजवी जी बाजू आहे तिथे दाब आलेला आहे. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण उजव्या बाजूला आपल्या मांडीच्या मुळे, पोटाच्या इथे, छातीच्या इथे
जो दाब आलेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न, आणि याच्यातूनच आता आपलं डोकं आपल्याला वर उचलायचंय. स्पॉन्डिलिसिस असणाऱ्यांनी डोकं वर उचलू नये, बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा इथे शॉर्ट ब्रीदिंग होतोय, पण जाणीव पूर्णपणे श्वासाची. डोळे बंद. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटता. नियंत्रित डोकं जमिनीवर. छान. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय हवेत सरळ आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथे. पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफायची. उजवा पाय जमिनीवर स्थिर आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आता सावकाश आपल्याला आपलं डोकं वर उचलायचं आहे आणि हनुवटी डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपली संपूर्ण डाव्या बाजूवरती जो दाब आहे आणि पाठकण्यावरती थोडासा ताण आलेला आहे. मानेच्या इथे पण बघा, मागच्या बाजूने थोडासा ताण आहे, समोरच्या बाजूने थोडासा किंचितसा दाब आहे, पोटावर दाब आहे, म्हणून ह्याला अर्ध पवन मुक्त असं जसं म्हणतात. गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी लाभदायक. 1 2 3 4 5 4 3 2 1. छान. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा विळखा सोडून पाय हवेत सरळ, गुडघ्यातनं सरळ आणि मग नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आपण जे काही केलंय अर्ध पवन मुक्तासन, त्याचा पूर्ण शरीरामध्ये जो काही बदल झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आता एका कुशीला बघा, तोटावर पडून एक आसन आहे, सोपं आहे, ते आधी बघून घ्या कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. उठून बसायची गरज नाहीये, एका कुशीला पडून तुम्ही बघू शकता. सुरुवातीला पोटावर पडून विश्रांती घ्यायची. या प्रकारे. आणि आपण शिकणार आहोत अर्ध शलभासन. सायटिका प्रतिबंध, त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, पाठ करण्याची दुखणी आहे, त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक. आधी कृती बघून घ्या कशी केली जाते. पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर पूर्व स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. कपाळ जे आहे हे आपलं जमिनीवर असेल आणि आपल्या दोन्ही हातांचे जे पंजे आहेत हे आता आपल्या मांड्यांच्या खाली ठेवायचे. दोन्ही हातांचे पंजे एक एक करून आपल्या मांड्यांच्या खाली ठेवायचे. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर येईल. आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग एकत्रित करू. खांदे अगदी रिलॅक्स, हनुवटी जमिनीवर आहे. आणि त्याच्यानंतर आपला उजवा जो पाय आहे हा जमिनीपासून गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून काहीशा अंतरावरती उचलून घ्यायचा. अंतिम स्थितीमध्ये आपली हनुवटी जमिनीवर असेल. उजवा पाय जो आपण वर उचललेला आहे तो गुडघ्यातनं सरळ असेल. डावा पाय अगदी रिलॅक्स जमिनीवर. आसन सोडताना उजवा पाय नियंत्रित जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूला. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून काहीशा अंतरावरती वर उचलून घ्यायचा. जेवढं शक्य आहे तेवढं. डाव्या हाताचा जो मांडीखाली आधार आहे तो पॅसिव्ह होतो. अंतिम स्थितीमध्ये हनुवटी जमिनीवर असेल. डोळे बंद, जाणीव पूर्णपणे श्वास. आणि मग सावकाश नियंत्रित जमिनीवर डावा पाय आणि विश्रांती. लक्षात आले प्रत्येकाची कृती कशी केली आहे. आता सगळ्यांनी पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे. एका कुशीला पडून, एका गालावर पडून विश्रांती.
पूर्णपणे सैलसर आपलं आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं. आणि आता आपण करूया अर्ध शलभासन. दोन्ही पाय जोडून घ्या एकमेकांना. दोन्ही हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असू दे. आता आपली हनुवटी जमिनीवर येऊ दे. दोन्ही हातांचे पंजे आपल्या मांड्यांच्या खाली. उजव्या हाताचा पंजा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा पंजा डाव्या मांडीच्या खाली. हनुवटी जमिनीवर. आणि आता सावकाश आपल्याला उजवा पाय जो आहे हा गुडघ्यातनं सरळ घेऊन जमिनीपासून वर घेऊन घ्यायचा आहे. आपली जेवढी क्षमता आहे त्याप्रमाणे. हनुवटी आपली जमिनीवरच आहे अंतिम स्थितीमध्ये. डोळे बंद. सायटिका प्रतिबंधक वेरिकोज वेल्सचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक. त्याचबरोबर ज्यांना पाठ करण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायक. जाणीव पूर्णपणे श्वासाची. इथे आपण थोडा वेळ थांबणार आहोत. 1 2 3 4 5 4 3 2 1. नियंत्रित उजवा पाय जमिनीवर. पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून थोडासा वर घेऊन घ्यायचा आहे. डाव्या हाताचा आधार जो आहे मांडीच्या खाली तो पॅसिव्ह झालेला आहे. हनुवटी आपली जमिनीवर आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करा. जाणीव पूर्णपणे श्वासाची. थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5 4 3 2 1. छान. सावकाश नियंत्रित पाय जमिनीवर येऊ दे. आता आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात जे मांड्यांच्या खाली आहेत ते काढून घ्या. पुन्हा आपण पूर्वस्थितीला आलोय आणि विश्रांती. पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन एका जागावर पडून विश्रांती. सावकाश एका दिशेला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. कुठलाही झटका न देता शरीराला. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. किंवा जे आपण मगाशी स्वस्तिकासन सकाळी शिकलो ते सुद्धा तुम्ही करू शकता. ज्यांना जे सहज जमेल त्या प्रकारे. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठकणा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. जाणीव संपूर्णपणे श्वासाची. आणि आपण 2 आवर्तनं समान म्हणजे इक्वल ब्रीदिंगची करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले आहेत. खांदे कोपरं अगदी शिथिल आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. 1 2 3 4. संपूर्णपणे श्वास सोडून द्या. 4 3 2 1. दुसरा आवर्तन. एक सहज श्वास भरून घ्या. 1 2 3 4. संपूर्णपणे घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात. 4 3 2 1. कम्प्लिटली ब्रीथ आउट. तर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि आता आपली ती जाणीव जी आहे पूर्णपणे आपलं मन जे आहे ते आपण जी ज्ञान मुद्रा केली आहे तिकडे घेऊन जा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा जो आपण एकमेकांना हलकासा स्पर्श केलाय तिथे किंचितसा दाब आणा. किंचितसा दाब आणा. आणि बघा तिथे ज्या पल्स आहेत, नाड्या आहेत, त्या नाड्यांमध्ये तुम्हाला काही ठोके जाणवत असतील, काही स्पंदन जाणवत असतील, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आपलं संपूर्ण मन लक्ष त्या स्पंदनांकडे, त्या ठोक्यांकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न करा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. हे जे ठोके आहेत, ही जी स्पंदन आहेत, याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. याचा जो थेट संबंध आहे हा आपल्या हृदयाशी आहे. तिथून ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांमधून जो रक्त प्रवाह वाहत आहे
त्या रक्तप्रवाहाचा आपण अनुभव घेतोय, मागोवा घेतोय. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. मनाची एकाग्रता साधण्यासाठी, मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी या ज्ञानमुद्रेमधून प्राणस्पंदनांचा जो अनुभव आपण घेतोय आणि या स्थितीमध्ये आपण करूया एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. एक खोलवर दीर्घ भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. हा श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल, छातीचं एक्सपान्शन होईल, खांदे कानाच्या दिशेला जातील आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देताना पोट, छाती, खांदे हळूहळू पूर्ववत व्हायला सुरुवात. कम्प्लिटली ब्रीथ आउट. काल आपण विभागीय श्वसनामधलं अकार बघितला, म्हणजे आपण काल उदर श्वसन केलं. आज आपण उकार बघणार आहोत, म्हणजेच उर श्वसन. उकार करताना जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपली छाती जी आहे ही आडव्या कक्षेमध्ये प्रसरली, म्हणजे प्रसरण होते. म्हणजे बघा कशी, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा किंचितसं आपल्या चेस्टचं एक्सपान्शन होतं. या प्रकारे जाणीव जी आहे ही पूर्णपणे आपल्या उर भागाकडे घेऊन जायची आणि श्वास सोडताना उकार करायचा. जेव्हा आपण उकार करतो, श्वास सोडतो, तेव्हा आपली छाती जी आहे, आपली चेस्ट जी आहे ती पुन्हा पूर्ववत होते. लक्षात आलंय प्रत्येकाच्या कसं केलंय? सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे. पाठकणा मान सरळ आहे. डोळे अलगद मिटलेले. सुरुवातीला आपण एक आवर्तन अकाराचं करूया आणि त्याच्यानंतर उकार करूया. एक खोलवर सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना अकार, जाणीव पूर्णपणे आपल्या उदर भागाकडे. पोट हळूहळू आपलं आतल्या दिशेला गेलेलं आहे. आणि आता करूया 3 आवर्तन उकार. जाणीव पूर्णपणे आपल्या पूर्वभागाकडे असते. डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हातांची ज्ञान किंवा द्रोण मुद्रा. पाठकणा मान सरळ आहे. खांदे कोपरे शिथिल. एक खोलवर भरपूर श्वास भरून घेताना आपल्या छातीचं एक्सपान्शन होईल, आडव्या कक्षेमध्ये प्रसरण. जाणीव पूर्णपणे उर भागाकडे, चेस्ट ब्रीदिंग आणि श्वास सोडताना उकार. पुन्हा पूर्ववत. सेकंड राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. छातीचं एक्सपान्शन. जाणीव पूर्णपणे उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उकार. काही क्षण शांत. मनातील विचारांची गती जशी कमी झालेली आहे तशी श्वासाची गती ही शांत आणि लयबद्ध झालेली आहे.
त्या स्थितीमधूनच आपण जी बैठक घातली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन ती सोडून द्यायचं आहे आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची. आपण जी बैठक घातली ती सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी आणि सावकाश एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर. टाचा आतल्या दिशेला आहे, पायांची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. दोन्ही हातांमध्ये अंतर आहे, शरीरापासून लांब आहेत दोन्ही हात. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. मनोमन आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. जिथे कुठे आपल्याला ताण वाटतोय तो आता आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार आहोत. आपण आपलं संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती सोडून दिलेलं आहे विश्रांती स्थितीमध्ये. आज आपण जी साधना केली त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. आज आपण मार्जनासन हे नवीन आसन शिकलो. त्याचबरोबर दंड स्थितीमध्ये हस्तपादासन, शयन स्थितीमध्ये अर्ध पवनमुक्तासन आणि पोटावर पडून अर्ध शलभासन ही जी आपण नवीन आसनं शिकलो त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि हा आसन करताना आपल्या शरीरामध्ये कुठल्याही अवयवामध्ये जो ताण आलेला आहे तो ताण आपण श्वासनाच्या माध्यमातून शिथिल करून घेणार आहोत. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर मनाला विश्रांती देणारे, आनंद देणारे असं हे चैतन्यासन, आनंदासन. जाणीवपूर्वक शरीरातील प्रत्येक अवयवामध्ये शिथिलता. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनानेच शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची बोटं, तळहात, वळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेल्या. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकड्याकडे. आपल्या शरीराचे हे तीनही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. त्या तीनही भागांमधले स्नायू, सांधे मी मनाने शिथिल करून घेत आहे. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी अलगदपणे जमिनीवरती पहुडलेली आहे तीही शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे, छातीच्या भागाकडे आणि कंठाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहे. माझ्या छातीचा पिंजरा, छातीच्या बरगड्या तिथले स्नायू शिथिल झालेले आहेत. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. सुरुवात हनुवटीपासून. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली माझी जीभ, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, आठी विरहित कपाळ, भ्रूमध्य शिथिल झालेला आहे. आपल्या ओठांवर एक हलकस स्मित हास्य. आपण जी साधना करतोय त्याचं समाधान, त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर. माझ्या डोक्याचा मागचा भाग जो जमिनीवर आहे, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. माझं संपूर्ण शरीर पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिल झालेलं आहे. कापसासारखं ते हलकं हलकं हवेत तरंगत आहे.
याची मला मन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकसं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जाते. माझ्या मनातील विचारांची गती ही कमी झालेली आहे आणि माझ्या श्वासाची गती ही शांत लयबद्ध झालेली आहे. मला खूप छान, प्रसन्न आणि हलकं हलकं वाटतंय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्याला होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्याला होत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. मला खूप छान, प्रसन्न वाटतंय. माझ्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. प्रचंड इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नाहीये, तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, समत्वम योग उच्यते. योग कर्मसु कौशल्य. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाची स्थिती डगमगू न देणे, हा सुद्धा एक प्रकारचा योग आहे. आणि योग कर्मसु कौशल्य म्हणजे आपण जे काही दिवसभरामध्ये काम करतो, आपण प्रोफेशनली जे काही काम करतो, त्या सगळ्या कामामध्ये प्रामाणिक असणं, कौशल्याने ती कामं करणं, मनापासून आनंदाने ती काम करणं, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. पण हा योग साधता साधता आपल्याला आपलं शरीर आणि मन हे देखील तंदुरुस्त करायचं आहे. आणि त्यासाठी आपण उचित अशी जी साधनं आहे, यथाशक्ती आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, उचित राहण्यासाठी, औषधी रहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नियमित करणार आहे. माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद देते. मनोमन आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, आराध्य दैवतेचं स्मरण त्यांना वंदन आणि प्रचंड ऊर्जा, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणि त्यासाठी शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान सावकाश उजवीकडे डावीकडे. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि थोडासा एक खेच द्या, आळस द्या स्वतःला. एक आळस, खेच आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. आणि उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवरती. शरीराला कुठलाही झटका न देता अगदी सावकाश. आपली मनस्थिती काहीही बोलू नये, काहीही करू नये अशी झाली असेल, तुम्ही हात जोडून घेऊया शांतीपाठासाठी. मी शांतीपाठ बोलते, तुम्ही श्रवण करा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने सावकाश वर घेऊन जायचे आहे. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न, स्लीपचा भाग न उचलता. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव, राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत. आणि श्वास भरून घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडळ, नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे करून एक दृष्टी ओम कडे खाली. तिथून सुरुवात, तिथे शेवट. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. कुणाला काही अडचण, शंका आहे का? असेल तर विचारा.
ठीक आहे. नाहीये कुणाला? हरिओम. हॅव अ गुड डे टू ऑल. मीटिंग एंड करते मी सगळ्यांची. खूप खूप धन्यवाद. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते.